नमस्कार शेतकरी मित्रांनो. मी साईनाथ डांगे आपलं शेती संकल्प युट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर मी आज आलो आहे आर के डेअरी फार्म, राहणार दिघी, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगर. अतिशय छान असं नियोजन केलं आहे. अत्याधुनिक शेड बनवून त्यांनी चांगल्या प्रकारे नियोजन केलंय आणि सध्या त्यांच्याकडे लहान मोठ्या 27 गायी आहे. माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईकही करा. नमस्कार. नमस्कार. शेतकरी बांधवांना आपला परिचय. माझे नाव राम राजेंद्र कातोरे, राहणार दिघी, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर. आता आपण या व्यवसायाला कधी सुरुवात केली? दुग्ध व्यवसायाला मी 2012 पासून सुरुवात केली. सुरुवातीला मी आपल्या गावामध्ये एक कालवड घेतली आणि ती कालवड मोठी करून तिथे दूध चालू झालं. त्यानंतर मग असंच हळूहळू करत करत आपण एकाची दोन, दोनाची तीन, काही घरच्या कालवडी वाढवत, काही बाजारात विकत घेत, हळूहळू आपण गाई वाढवत गेलो आणि या धंद्यामध्ये आपण स्टेबल होत गेलो. थोडी आवड निर्माण झाली धंद्यातली. त्याच्यामुळे मग असं वाटलं आणखी थोडा मोठा करावा धंदा. त्या हिशोबाने धंदा वाढवत गेलो. सध्या आपल्याकडे किती गायी आहेत? आता सध्या आपल्याकडं 20 मोठ्या गाई आहे आणि 8 कालवडी आहेत. सध्या आपलं दूध प्रोडक्शन किती आहे डेलीचं? आपलं सध्या दूध प्रोडक्शन 160 लिटर चालू आहे दैनंदिन रोजचं, सकाळ संध्याकाळचं. आणि त्यामध्ये आपल्या 15 गाई दुधावर आहे आणि 5 गाई आटलेल्या पूर्ण. सध्या 3-5 आणि 8-5 ला भाव काय मिळतो? 3-5, 8-5 आता शासनाच्या नवीन दरपत्रकानुसार आपल्याला 3-5, 8-5 30 रुपये दर केलेला आहे. आणि आपल्याला ते थोडी आपली क्वालिटी कमी लागते जरा, त्यामुळे आपल्याला 28, 28.5, 29च्या दरम्यान रेट मिळतो. आणि प्लस शासनाचं 5 रुपये जर अनुदान आलं तर मग आणखी म्हणजे 5 रुपये आणि 35 रुपये आपल्याला रेट मिळेल भविष्यात. गोठा पाहतोय हा कधी बांधलेला आपण? ह्या गोठ्याचं बांधकाम आपण 2023 साली चालू केलं होतं. गुढीपाडव्याला काम चालू केलं होतं. आपला गोठा बांधण्यासाठी कंप्लीट 6 महिने पूर्ण लागलेत. आणि मग हळूहळू आपण गोठा पूर्ण तयार केला. आणि मग आधी आपण गावात होतो राहायला. गोठ्यात पूर्ण काम झाल्यानंतर आपण गोठा इकडे शिफ्ट केला. 1-2 महिने झाले आताशी. आणि आता इथं गोठा पूर्ण सेट केला आता. गोठा किती गुंठ्यामध्ये येतो? आपला गोठा पूर्ण 8 गुंठ्यामध्ये आहे. शेड किती बाय कितीच आहे? हे शेड 135 बाय 60चं शेड आहे आपलं. याच्यासाठी साधारणतः खर्च किती आला तुम्ही? आपल्याला खर्च तर खूप झाला खर्च आपला. आपले तरी साधारणपणे 15 लाखापर्यंत गेलंय बजेट. सध्या आता गायला चाऱ्यामध्ये काय काय देतो? आपण चाऱ्यामध्ये सध्या मुरघास आहे, गिन्नी गवत आहे आणि ऊस आहे. सर्व चारा आपला घरचाच आहे काही नाही, विकतचा आहे? आपल्याकडे फक्त गिन्नी गवत आहे, आपलं घरचं आहे. ऊस आणि मुरघास हा पूर्ण विकतचा घेतो आपण. कारण आपल्याला क्षेत्र कमी असल्यामुळे आपल्या घरच्या क्षेत्रामध्ये चाऱ्याची पूर्तता होत नाही. त्यामुळे आपल्याला काही प्रमाणात चारा विकत घ्यावा लागतो. सध्या आपण किती एकरावर लागवड केली चाऱ्याची? सध्या आपण 2 एकरावर लागवड केली चाऱ्याची. बाकीचा राहिलेला चारा आपण विकतचा घेतो. आणि वाळलेल्या चाऱ्यामध्ये काय काय देतो? वाळलेल्या चाऱ्यामध्ये सध्या तरी आपल्याला काही नाही, कारण आपल्याला आधी अजून भुसा भरण्यासाठी व्यवस्था करायची आहे. त्याच्यामुळे मग यावर्षी आपण ती भुसा भरण्यासाठी शेड निर्माण करणार आहे आणि मग भुसा भरणार आणि मग वाळलेल्या चाऱ्याची नियोजन करणार. आता आपण गायांना खुराकामध्ये काय काय देतो सध्या? खुराकामध्ये आपण आता सर्की डेप देतोय आणि सोनाई कंपनीची प्राईम म्हणून कांडी खाद्य देते, ते खाद्य देतो. साधारणतः एका दुभत्या गाईला आपण किती किलो खुराक देतो? दुभत्या गाईला आपण साधारणपणे 20 लिटरची जरी आपल्याकडे गाय असेल तर आपण एक सकाळची 2.5 किलो कांडी आणि संध्याकाळी 2.5 किलो कांडी, अशी 5 किलो कांडी आणि 1 किलो सरकी, म्हणजे असं मिळून 6 किलो आपण खाद्य देतो एका गाईला 20 लिटरच्या. कालवडींसाठी आपण कालवडींचं खाद्य येत आहे, ते खाद्य आपण देतो त्यांना. सोनाई कंपनीचं ते येत आहे, त्यांचं स्टार्टर पण येत आहे आणि ग्रोवरचं पण येत आहे. ते खाद्य आपण कालवडी चालतोय. आणि भविष्यात आपल्याला थोडा बदल करायचा आहे कालवडींना खाद्य देण्यासाठी. आणि थोडा मी अभ्यास केला काही गोष्टीचा. आपल्याला कारोडींना आपल्या गव्हाचा जर भरडा घातला तर कारोडी आणखी बेस्ट होतात, लवकर तयार होतात जो. त्या हिशोबाने त्यांना मिनरल मिक्सचर आणि गव्हाचा भरडा ते आपल्याला आता चालू करायचं आहे. कुट्टी गायांना किती टाइम दिली जाते आपण? आपण कुट्टी दिवसातून 2 वेळा देतो. सकाळी आपण पहिले गायांच्या धारा काढतो. गाया मुक्त गोठ्यात असतात, मुक्त गोठ्यातून इकडे आपण कोब्यावर गाय घेतो. कोब्यावर गाय घेतल्यानंतर आपण लगेच धाराला सुरुवात करतो. धारा काढून झाल्या का खाद्य टाकून दिलं जातं. खाद्य झाल्याने लगेच त्यांना चारा टाकला जातो आणि चारा खाऊन झाला पुन्हा त्यांना मोकळ्या सोडल्या जातात.
दूध काढण्यासाठी मशीनचा वापर करताय. हो, मिल्किंग मशीनचा वापर करतो आपण. साधारणतः एक गाय पिळण्यासाठी किती वेळ लागतो? एक गाय पिळण्यासाठी साधारणपणे 3 ते 4 मिनिटं लागतात. एवढ्या गाय पिळण्यासाठी आपल्याला 1 तास पूर्ण लागतो. आता आपण यांना पाण्याचं नियोजन कसं केलंय? पाण्याचं नियोजन आपण त्यांना 24 तास पाणी दिलेलं आहे. पहिले आपलं जुना बंदिस्त गोठा होता तेव्हा आपण सकाळी आणि संध्याकाळी असं 2 वेळेस पाणी द्यायचो. पण आता आपण मुक्त गोठा केल्यापासून आपण गायांना 24 तास पाणी उपलब्ध असतं. आणि 1-2-3 दिवसामुळे आपण पाण्याची गव्हाण साफ करतो. कारण बाहेरील वातावरणामुळे पाण्यामध्ये गव्हाणीमध्ये शेवाळ तयार होतं. आणि 2-3 दिवसांमुळे गव्हाण साफ केली म्हणजे गायांना स्वच्छ आणि ताजं पाणी मिळतं प्यायला. आणि त्यामुळं काय होतं, स्वच्छ पाणी मिळालं तर आजारापासून लांब राहतात. आता तुम्ही हा मुक्त गोठा केल्यापासून तुम्हाला याच्यात काय काय फायदा वाटतो? मुक्त गोठा केल्यापासून गायींचा पूर्ण व्यायाम व्हायला लागला आणि गायींचा रवंथ पण वाढला. कारण काय झालं, दोन्ही वेळच्या रवंथामध्ये जास्त वेळ मिळायला लागला आणि गायी आरामशीर बसतात, पाणी पिऊन एकदम निवांत बसतात, आराम करतात भरपूर. त्यामुळे दुधाचं उत्पादन वाढलं आणि रवंथ क्रिया वाढली, त्यामुळे त्यांचं आरोग्यही चांगलं झालं आणि त्यामुळं आजारावरचा बराचसा खर्च कमी झाला. आपल्या गोठ्यावर काही मस्टर्डीचं प्रमाण कसं? नाही, आता तर आपल्या गोठ्यावर सध्या मस्टडीचं कोणतीही केस नाही. आपला जेव्हा बंदिस्त गोठा होता तेव्हा आपलं सारखा 1 महिन्यातून 1-2 गायांना सारखा मस्टडीच व्हायचा. त्याच्यामुळं आजारावर उपचार करण्यासाठी खूप खर्च होऊन जायचा. त्यामुळं मग खूप धंद्यामध्ये नुकसान व्हायचं. पण आता मुक्त गोठा केल्यापासून आजाराचं बरंच प्रमाण कमी झालंय. मस्टडीज तरी म्हणजे 90% पर्यंत मस्टडीज गेलाच गोठ्यातून. आणि त्यामुळे आता आजार प्रमाण कमी. सध्या काय होतं, आता हे वातावरण बदल झाल्यामुळं, पावसाळा असल्यामुळं व्हायरल वगैरे ताप वगैरे येतो एखाद्या गाईला, ते किरकोळ आजार ते एका ट्रीटमेंट मध्ये बरं होऊन जातं. सध्या आता पावसाळा असल्या कारणानं काय होतं, गोठ्यामध्ये जास्त शेण साचल्यामुळं चिडचिड तयार होते आणि गाईला बसण्यासाठी चांगली जागा राहत नाही. त्यामुळे आम्ही आता रोजचं डेली, पावसाळा असेपर्यंत रोजचं डेली शेण उचलतोय आणि पुन्हा हिवाळा लागला का मग पुन्हा शेण उचलायचं बंद करणार. म्हणजे पुन्हा त्या शेणाची गादी तयार होती आणि गायांना पूर्ण मऊ असतं बसण्यासाठी. आणि सध्या कसं चिडचिड झाल्यामुळे मग गाईला बसायला त्रास होतो, गाय बसत नाही जागेवर, ओल्या जागेवर. त्यामुळं आजार पण येतं मग. आणि गोठा स्वच्छ ठेवला तर मग आजार पण येत नाही मग. त्यामुळे रोजचं डेली शेण उचललं जातं. आता आपण ही शेडची हाईट इतकी ठेवली, याचं कारण काय नेमकी? शेडची हाईट आपण जास्त घेतली कारण याचं असं आहे, कारण शेडची हाईट जास्त असल्यामुळे जी वरतून येणारी जी सूर्यकिरण येणार जी पत्र्यावर आहे, त्यामुळे काय होतं, पत्रा तापतो. पत्रा तापल्यामुळे खाली त्या पत्र्याची उष्णता गायला लागते. त्यामुळे मग गायींना उष्णतेचे आजार तयार होतात. धाप मारणे, दूध कमी होणे, दूध उत्पादन कमी होणे, हे असे प्रादुर्भाव दिसतात. त्यामुळे मग हाईट जास्त घेतल्यामुळे काय होतं, उष्णता जरी पत्रा जरी तापला पण त्याची उष्णता गायीपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे मग गाय एकदम हेल्दी राहते त्यामुळे आपण हाईट जास्त घेतलेली आहे. साधारणपणे आपण हा जो मधला खांब आहे, हा मधला खांब आपण 20 फूट उंचीचा आहे. पूर्ण आपण टॉप पर्यंत 20 फूट घेतलेला आहे. आणि तिकडचा जो साईडचा खांब येतो त्याची उंची 16 फूट आहे. आणि वरती आपण पुन्हा 1 फुटाचं व्हेंटिलेशन सोडलंय. वरतून जी बाहेरून जी येणारी गरम हवा आहे, हवे उष्णतेबरोबर, ती गरम हवा मध्ये येऊन या व्हेंटिलेशन मार्फत बाहेर निघून जाते. त्यामुळे मग गायींना आपल्या गायींना गरमत नाही अजिबात आणि एकदम फ्रेंडली वातावरण राहतं गोठ्यामध्ये. आता आपण हे फॅन लावलंय, त्याचं कारण काय नाही? आपण हे फॅन असे लावले की आपण जेव्हा इथं गाया कोब्यावर घेतो गाय पिळण्यासाठी, चारा खाण्यासाठी, तेव्हा गायींना डास, आपले माश्या त्रास देतात पिळण्याच्या टायमाला, चारा खाण्याच्या वेळेला. त्याच्यामुळे मग काय होतं, मग गाईला त्रास होतात, चावला मानसिक त्रास होता गाईला. मग हे फॅन लावल्यामुळे काय होतं, बऱ्याचशा प्रमाणात डासांचं प्रमाण आणि माशांचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे मग गाईला डासापासून कोणत्याही प्रकार त्रास होत नाही आणि माणसाला पण गाय पिळण्यासाठी डासापासून त्रास होत नाही. आणि गाय जेव्हा आपल्या चारा खाऊन आपण तिकडे मुक्त गोठ्यामध्ये सोडतो, तेव्हा आपला जो कोबा थोडासा ओला असला तर फॅनच्या हवेमुळे कोबा पण लवकर सुकला होतो, म्हणून हे फॅन बसवले आहेत. आता आपण पाहतोय की आपण 3 प्रकारचे पार्टेशन केलेले, त्याचं कारण काय नेमकी? पार्टिशन आपण केले, आपण दुधाच्या गाया सेपरेट ठेवल्या, नुसते पिळण्याच्या गाया. पूर्ण आटलेल्या गाया आपण सेपरेट ठेवल्या. आपण त्यानंतर माझावर येण्याच्या आधीच्या कालवडी त्या सेपरेट ठेवल्या. त्यानंतर दूध पाजणाऱ्या कालवडी त्या पण सेपरेट ठेवल्या. कारण का, तर प्रत्येकाला सेपरेट असलं तर प्रत्येकावर आपल्याला व्यवस्थित लक्ष केंद्रित करता येतं आणि त्यांची डेव्हलपमेंट चांगल्या प्रकारे होते. सेपरेट असल्यामुळं काय होतं, सर्व जर गायी एकत्र केल्या आपण
तर मग वासरं एकत्र, दुधाच्या गाई एकत्र, गाभण गाई एकत्र, सगळ्या गाई एकत्र असल्यामुळं त्या गोठ्यामुळे खूप वर्दळ होते. आणि ही गाय तिला मार, ही गाय हिला मार. त्यामुळे काय होतं, गाईचं मानसिक संतुलन बिघडतं. त्यामुळे गाईची जी तब्येत होणारी ती तब्येत बनत नाही. जी गाभण गाय जी असते आपली आटलेली, ती तब्येत बनत नाही. तिला सेपरेट ठेवलं आणि ती मनसोक्त चारा खाते, मनसोक्त पाणी पिते, मनसोक्त फिरते. तिला कोणत्याही प्रकारे त्रास होत नाही बाकीच्या गायांपासून. तेव्हा ती तब्येत आणखीन चांगल्या प्रकारे बनते. त्यामुळे आपण हे पार्टेशन केलं आणि वैयक्तिकरित्या प्रत्येक पार्टेशन केल्यामुळे प्रत्येक गायीवर आपल्याला लक्ष चांगल्या प्रकारे केंद्रित करता येतं. त्यामुळे आपण हे पार्टेशन केले. आपल्या गोठ्यावर कमीत कमी आणि जास्तीत जास्त किती लिटर दुधापर्यंत गाई? आपल्या गोठ्यामध्ये सध्या कमीत कमी 18 लिटर पासून ते 25 लिटर पर्यंत गाई आपल्याकडे. आपण सध्या ब्रीडिंग वर काम करताय? हो, आपण ब्रीडिंगवर पण काम करतोय. आपण पहिले बाहेरचं सिमेंट भरायचो, पण आता आपण थोडं आणखी पुढं पुढं चाललोय. आपण आता एबीएसच्या, डेन्मार्कच्या अशा सिमेंट आपण भरायला लागलोय. म्हणजे आपल्याला आपल्या गोठ्यात जातीवंत कालवडी तयार करून त्याचे दुधाळ गाई आपल्याला तयार करायचे, म्हणून आपण आणखी थोडं पुढे जाण्याचा विचार केला. मग आता आपल्याकडे सध्या एबीएस वापरलं जातं. एबीएसचा ज्युपिटर, स्ट्रायकर, हॅमर या असे वळूंचे सिमेंट वापरले जातात. त्यानंतर डेन्मार्कचे पण काही वापरले जातात. आणि जे बायपमध्ये आपले आम्रपाल किंवा आकाशदीप. अथर्व झाले, आकाशदीप, या अशा सारखे हे जे चांगल्या दर्जाचे जे सिमेंट्स आहे, चांगल्या क्वालिटीचे, हे सिमेंट आपण सध्या भरवतोय. म्हणजे 3 प्रकारे आपण करतोय सध्या सिमेंटचं वर काम. एबीएस वापरतोय, डेन्मार्क वापरतोय आणि बायपचे पण वापरतोय, म्हणजे जे चांगल्या दर्जाचे असतील ते. तोपर्यंत आपल्या गोठ्यामध्ये जास्त दुधाची गाय तयार होणार नाही. आपण जर लोकल पद्धतीनं कोणतंही साधं सिमेंट भरत राहिलो तर आपली जी गाय आहे त्या गायला जी होणारी कालवडी ती गायीपेक्षाही कालवड दूध कमी देते. पण आपण जर ब्रीडिंगवर जर काम केलं तर आपली गायीपेक्षा तिची कालवड जास्त दूध देते. म्हणजे आपल्याला त्याचा भविष्यात फायदा होतो आणि आपल्याकडे जास्त दूध देणारी गाय तयार होते. आपल्याकडे आता सध्या आपण जेव्हा 2012 पासून व्यवसाय चालू केला तेव्हा आपण एक 2017 पर्यंत गायी विकत घेत गेलो आणि कालवडी आपल्याला कमी व्हायच्या पहिले. मग तेव्हा घरच्या कालवडी थोड्या होत्या 2-3 आणि नंतर मग आणखी जेव्हा आपल्या गोठ्यामध्ये गायी वाढल्या नंतर आपल्याला कालवडी पण चांगल्या व्हायला लागल्या. आपण सिमेंटवर काम करायला लागलो. आपण काही गायींना सॉर्टेड भरायला लागलो. त्यामुळे आपल्याला कालवडी होण्याचं प्रमाण वाढलं. आणि मग आता आपल्याकडे तरी एक आपण 2017 पासून आपण नवीन बाजारातून घेण्याची गाय आपण बंद केली. आपण सगळ्या आपल्या घरच्या कालवडी मोठ्या करतोय आणि त्याच व्यवसायात आणतोय. आपण सध्या गायींना काही कॅल्शियम, मिनरल मिक्सचर वगैरे काही देतात? आपण गायींना रेग्युलर मिनरल मिक्सचर देतो. आपण काय करतोय, मिनरल मिक्सचर रेग्युलर गायीला पाहिजेच, कारण खनिजांची गायीला दूध दिल्यामुळे गायीला खनिजांची कमतरता भासते. त्यामुळे मिनरल मिक्सचर डेली कंपल्सरी पाहिजेच. त्यामुळे गायीची खनिजाची कमतरता भरून निघते. आपण यामध्ये बऱ्याचशा कंपन्या 2-3 कंपन्यांच्या वेगवेगळ्या आलटून पालटून आपण त्यांना मिनरल मिक्सचर देतो. आणि कॅल्शियम पण आपण काय करतोय, आपण जेव्हा आपली गाय जाणल्यानंतर आपण एक 15 दिवस गायीला पूर्ण रोजचा 100 ग्रॅम आपण गुळ देतो गायीला. गुळ आणि तिला तिचं खाद्य येतं दुधाचं. 15 दिवसापर्यंत तिला पूर्ण खाद्य दिलं जातं आणि 15 दिवसानंतर तिची पूर्ण पिशवी साफ होऊन जाते. पिशवी तिची पूर्ण घाण निघून जाते आणि त्यानंतर आपण तिला 15व्या दिवशी आपण तिला कॅल्शियम चालू करतो खाद्याबरोबर. एक 3 महिन्यापर्यंत आपण तिला कॅल्शियम देतो. जोपर्यंत गायीचा दुधाचा सोर्स जास्त असतो तोपर्यंत आपण तिला कॅल्शियम देतो. नंतर कॅल्शियमची गरज पडत नाही आणि मग नंतर आपल्या कंटिन्यू खाद्यावर आणि चाऱ्यावर गाय स्टेबल असते. आता आपण कालवडींना सेपरेट कप्पा केलाय, याचं मागचं कारण काय नेमकं? आपण कालवडींसाठी सेपरेट पिंजरे तयार केलेत. याचं कारण असं की प्रत्येक सेपरेट कालवड असल्यामुळं तिला आपल्याला व्यवस्थित दूध पाजता येतं सेपरेट आणि तिच्यावर लक्ष व्यवस्थित देता येतं आणि ती व्यवस्थित असते खाली. तिला कोणत्याही शेजारच्या कालवडीपासून त्रास होत नाही. एकमेकीचं अंगाला चाटणं वगैरे हे बंद होतं. त्यामुळे मग ही सेपरेट असते म्हणजे आणखी चांगल्या प्रकारे तयार होते. आपण एक कारवड जन्मल्यानंतर आपण एक पहिल्या महिन्यापर्यंत 5 लिटर दूध देतो तिला, सकाळ आणि संध्याकाळ. म्हणजे दोन वेळचं मिळून 5 लिटर दूध, सकाळी 2.5 लिटर, संध्याकाळी 2.5 लिटर. आणि त्यामुळे त्यानंतर 5 दिवसानंतर झाली का तिला दुधामध्ये इग्रोसॉल किंवा जे कालवडीला तयार होण्यासाठी जे आहारपूरक जे प्रोटीनचं जे घटक आहे ते आपण तिला दुधामध्ये मिक्स करून देतो. त्यानंतर दुसरा महिना लागल्यानंतर तिला 4 लिटर दूध करतो. त्याच्यानंतर तिसरा महिना लागल्यानंतर तिला 3 लिटर दूध करतो आणि असं 3 महिन्यानंतर संपूर्ण ते दूध बंद करून तिला पूर्णतः आपल्या चाऱ्यावर घेतो.